समधीर कोण राम राम. राम 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 राम. समोसा. तेरा मेरे स्पेशल समोसा. वेलकम टू व्लॉग विथ स्वाती मुसळे. दिसायला हाय करा की मग. चलो. किधर चलो किधर चलो. पोतराज पोतराज. खायला काय घेऊ? काय घेऊ बाबा? काय भेटणार खायला फिरा काय? खारा कांदा. खारा कांदा नाही कांदा. खारा कांदा. राम राम सर्वांना. काय म्हणते तो? तुलाच घेणार आहे मी आता. हा असं राहा. हा असं थम्स अप घेतले. अरे लई दिवस झाले रे असे थम्स बॉटल्स मध्ये पिलं नव्हतं खरंच बऱ्याच दिवसापासून. ते स्पेशल खाना बघा. पण ह्याला त्याला हे आहे ओपनर आहे. चला मग आता तुम्हाला फायनली सांगून टाकते की आमच्या ट्रिपचं काय झालं आहे. तर आमची ट्रिप कॅन्सल झालेली आहे. आम्ही 2-3 महिन्यानं म्हणा 4 महिन्यानं मग जाणार आहोत. कारण आमचे रिटर्नचे तिकीट कन्फर्म नव्हते झाले आणि तेवढ्या दुरून मग यायचं कसं या भीतीनं आम्ही मग गेलो नाही. कारण जातानाचे तर आमचे कन्फर्म होते. चला आता तिकडचं कॅन्सल झालं आहे. दुसरं काहीतरी प्लॅन करावं म्हणलं तर आम्हाला ताईच्या माहेरी धोंडे जेवणाचं इन्व्हिटेशन आलं होतं. तर मग आम्ही इकडं आलो आणि इकडं आल्याच्यानंतर असे छोटे छोटे स्पॉट खूप छान आहेत. म्हणजे कुठं नदी कुठं म्हणजे नेचरच्या रिलेटेड इकडं खूप छान आहे. कारण थोडासा जंगल एरिया आहे. तर मग आम्ही एक पोतराजगुडी म्हणून होती तर तिथं मग पिकनिकला असं जाऊत म्हणून मग आमचं 4-5 जणांचं जाणं झालं. तर जाताना मग सोबत खायला काही घेऊन गेलो म्हणजे तिथं बसून आरामात खाता येईल म्हणलं. राजूभाऊ वगैरे आम्हाला खूपदा बोलवायचे या ताई इकडं खूप छान असतं फिरायला. आणि खरंच बरं केरामेरी साईडकडनं तुम्ही नेचरच्या रिलेटेड म्हणजे असे खूप सारे स्पॉट्स आहेत की आपण फिरू शकतो विदाऊट तिकीट म्हणा. आणि सगळे आसपासच आहेत जवळजवळ. जोडेघाट असो किंवा असे बरेच ठिकाणं आहेत. आम्ही हो हो म्हणत आमचं काही येणं झालं नाही. फक्त एकदा गेलो होतो ते पण ताईच्या मामाच्या शेतात गेलो होतो. तिथं मस्त एन्जॉय केला होता. आणि बघा आता आम्ही सोबत मस्त खायला काही काही घेतले. केरामेरी स्पेशल समोसे पण घेतलेत. आणि जातानाचा व्ह्यू इतका छान होता. आणि आता आम्ही समरमध्ये चालवत बरं. तर राजूभाऊचं म्हणणं होतं की तुम्ही सप्टेंबरमध्ये असं या खूप भारी म्हणजे खूप मस्त असतं. तर आता यांची ड्युटी पण इकडंच पडलेली आहे. म्हणजे आमचं ट्रान्सफर झालं आहे तर केरामेरीच्या जवळच सिफाबाद आहे. तर मग माझं जाणं नेहमीच होईल. तर मग 2-3 दिवसाच्या सुट्ट्या लागून आलं की नक्कीच इकडे येतो म्हणून राजूभाऊला सांगितलं आहे आता आम्ही. तर इथला व्ह्यू पावसाळ्यात हिवाळ्यात बघायला एक नंबर वाटतो. तर असं करत आता आम्ही पोहोचलो तिथं एका टेम्पलला. पोतराज गुडी असं या टेम्पलचं नाव आहे. पूजा वगैरे इथं चाललेली होती. आम्ही जाऊन पटकन पाया वगैरे पडलोत. कारण तिथं कोंबड्या वगैरे आणल्या होत्या त्यांनी. ते बली देणं म्हणा किंवा ज्याच्या त्याच्या पद्धतीची पूजा असती तर त्यांचं ते चाललेलं होतं. मग तर बऱ्याच दिवसापूर्वीच्या ह्या मूर्त्या असतील. तर मस्त त्याला कोरीव काम करून बनवलेल्या मूर्ती होत्या. तर गणपतीची महादेवाची पिंड म्हणा शिवलिंग म्हणा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या देवाच्या इथं लावलेल्या होत्या एका लाईननं. तर ते सगळं आम्ही बघून घेतलं आणि शेवटी गेलो मग नदीकडे. तर त्या नदीचं नाव काय मला माहिती नाही. पण मस्त अशी नदी होती. छान पाणी वाहत होतं आणि त्याच्यावर बनवलेला तो प्रोजेक्ट होता. आणि त्या प्रोजेक्टची खासियत ही की प्रत्येक गावोगावी मग त्याचं पाणी सप्लाय जातं. तर असा तो प्रोजेक्ट होता. ते सगळं बघितलं आणि शेजारी एक पार्क होता. मग तिथेही आम्हाला जायचं होतं. पण आता आम्हाला एन्जॉय करायचं होतं. आम्ही आणलेलं सगळं खाणं तिथं बसून. समधीर कोण राम राम. हॅलो नमस्कार. आज आम्ही आलो कोणतं गाव? पोतराजगुडी. हा पोतराजगुडी या गावाला. आणि मंदिर. हा मंदिराला. आता आम्ही मंदिर बघून आलो. छान मंदिर होतं पण तिथं त्यांची पूजा वगैरे चालू होती म्हणून आम्ही लवकरच इकडं आलो.
तर आता तुम्ही इथला व्ह्यू बघा. तर या नदीवर बनवलेला असा हा प्रोजेक्ट होता. आपल्याला काही याबद्दल माहिती नाही आणि आपण काही याबद्दल माहिती देऊ शकत नाही, म्हणून तुम्ही बघून घ्या. असा प्रोजेक्ट होता आणि हे सगळं आम्ही बघितलो आणि खूप साऊंड होता आणि थोडा वासही येत होता इथं. मग आम्ही इथून लवकर निघालो आणि त्यानंतर आता एक झाड होतं इथं समोर, खूप छान थंड हवा होती. मग आमचा प्लॅन होता की तिथंच बसून मस्त खायचं आणि नंतर त्या पार्कमध्ये जाऊन मग थोडंसं तिथं एन्जॉय करायचं. तर राजू भाऊला फोटोज व्हिडिओज खूप मस्त काढता येतात. तर मग त्यांचं म्हणणं होतं की चला तुमचे काही शॉर्ट्स मी घेतो आणि छान असे तुम्हाला व्हिडिओज बनवून देतो. तर इथं मग आमचं ताईचं मला सांगणं चाललेलं होतं की ही नदी इकडून येते असं तसं. आणि शेवटी आमचं सगळं काही बघणं झालं. आता वेळ आली होती इथं मस्त गप्पा मारत बसण्याची. बॉटलच जाईल. इथं प्रयत्न चालू आहेत. थम्सअपच्या बॉटलचं कॅप काढायचं. ओपनर आणायला पाहिजे होतं का? एकच होतं. मनीषा ताईचे दात ओपनर म्हणून यूज करा. ट्रिक इथं ट्रिक चालू आहे. निघल का राजभाऊ? तसं लागल तुम्हाला. नेल्स निघतील का? ते निघल. शिशा फोडून ते काच काय मध्ये गेलंस. हा निघलं. तुझे काढले दात मोठे निघलं. वा इकडे निघलं. हाँ हमको कम समझे क्या? की मजबूती का राज क्या है? आम्ही छोट्याशा पिकनिक साठी आलो होतो आणि आता आम्ही इथं खारा, थम्सअप, खारी बुंदी आणि समोसे खाणार आहोत. ताई समोसे दाखवा. समोसे दाखव साथी हात. हे काय बारीक लसणाच्या पाकळ्या आहेत ग. हे ना आणलेले बिस्किट्स. हे खायले टायगर बिस्किट्स. चॉकलेट पफ. समोसा. स्पेशल समोसा. चला तुम्हाला म्हणलेला पार्क हाच. इतके मोठे मोठे झाडं इथे लावलेले होते ना, लेकरांनी तर फुल एन्जॉय केलाय. मस्त तिथे एक हापसा होता मस्त आणि झाडं इतके भारी होते ना, जसं काय वाटत होतं आपण काय हिमालयात आलोत काय. म्हणजे इतके सुंदर ते झाडं होते. पण इथलं मेंटेनन्स काही बरोबर नव्हतं. तरी आम्ही थोडा वेळ घालवला इथं. 2-3 रील्स बनवल्या आणि लेकरांचं मस्त असं मारामारी चाललेलं होतं. तुम्ही बघून घ्या. आणि त्यानंतर थोडा वेळ इथं बसलो छान शांतपणे आणि थंडगार मस्त हवा होती. झाडं वगैरे व्ह्यू एकदम भारी होता. पण खालची क्लिनिंग बिलकुल छान नव्हती कारण इथं गाई ढोरं वगैरे बांधलेले होते. तर त्यामुळं तिथं सगळं खराब झालेलं होतं खाली. आमची छोटीशी पिकनिक आता झालेली आहे आणि आता आम्ही निघालोत कारण ताईच्या मामाच्या घरी आम्हाला धोंड्याचं इन्व्हिटेशन आहे. तर तिथं धोंडे जेवण करायला चाललो. तर इथं खूप म्हणजे खूप मस्ती धिंगाणा केलाय. तर खूप छान व्ह्यू होतं. एक छोटंसं पार्क इथं होतं. तर तुम्ही बघितलंच असेल सगळं. आणि आता बहुतेक मला सोडून जायची तयारी इथं चाललेली आहे. ए थांब ना, काढा. बाय नाही काढा. बाय. मला सोडून जायची प्लॅनिंग चालू आहे असं मला वाटलं, पण नाही, गाडी पलटून घेत आहेत. हमारे भाई पे हमको पूरा भरोसा है. नाही भरोसा आहे. पापा उते तिकडं बघे बेटा. छान आहे ना. एस्थेटिक आले असते. एस्थेटिक फोटो आले असते.
आपल्यासोबत कंपनी छान असली ना तर छोटं मोठं पिकनिक किंवा छोट्या मोठ्या ठिकाणी जाऊन येणं पण ते छानच वाटतं आपल्याला, म्हणजे आपण फुल एन्जॉय करून येतो. तर बघा राजूभाऊ वगैरे एकदम फ्री आहेत मस्त. तर छान जाऊन आलो, छान वाटलं तिथे, थोडा वेळ घालवला आणि आता चाललो होतो आम्ही धानोरा म्हणजेच ताईच्या मामाच्या घरी. ॲक्च्युली आम्ही आलो होतो ताईच्या घरी तिथं धोंडे जेवणासाठी, पण मग नंतर ताईच्या मामाच्या घरी पण आम्हाला इन्व्हिटेशन दिलं आहे तर मग इथं आलो. तर हे आहे ताईच्या मामाचं घर आणि इथं माय वगैरे बसून होत्या आणि माझ्या मस्त त्यांना गप्पा मारणं चाललेल्या होत्या आणि ताईचं स्वतःच्या मामाचं घर मस्तपैकी व्हिडिओमध्ये दाखवणं चाललेलं होतं. तर तुम्ही बघा, ताईनं मस्त असा एक छोटासा व्हिडिओ घेतला आहे घराचा. तर लेकरांची खूप मस्ती चाललेली होती कारण इशिका इथं होती, सौरभ, प्रणव आणि गौरवला आम्ही आणलं नव्हतं. तर आमच्यासाठी आता इथं मस्त जेवणाचा पुरणाचा स्वयंपाक झाला आहे आणि आता जेवण करून मग आम्हाला निघायचं आहे केरामेरी. आणि उद्या सकाळी मग केरामेरीतला पाहुणचार आमच्यासाठी होईल. माणसांचं सगळ्यांचं जेवण झालं होतं, आता आम्ही राहिलो होतो आणि मस्त बसून आमचं जेवण चाललेलं आहे. आणि माईचं इतकं भारी असतं ना, आपण जे म्हणायला लावलं, जे करायला लावलं ते त्या करतात, म्हणजे इतक्या ॲक्टिव्ह त्या आहेत. बारीला एक खतम. बंडा तीन मराठी मराठी क्या बात आ मला वाटतं या गँगबद्दल काही सांगायची गरज नाही, कारण कुठल्याही अशी गँग जर बसलेली असली तर यांचं मस्त असं सिरियस डिस्कशनच असेल किंवा काहीतरी टॉपिक्स निघतात आणि हे काही उठत नाहीत. तर बघा इथं यांचं पण असंच चाललेलं होतं. आमच्या सगळ्यांचं आता जेवण झालं होतं आणि केरामेरी निघणार होतो, कारण दिवसभर फिरून आणि सारखं जर्नी असंच होत आहे आमचं. आता मामांना, मामींना, सगळ्या माय वगैरे सगळ्यांना बाय करून आम्ही निघालो केरामेरी. आता 2 कार होत्या आणि लेकरं एका कारमध्ये होते, आम्ही एका कारमध्ये होतो. आणि नेहमीसारखं मग तुम्ही समोर जाता का, आम्ही समोर जातो, असं चाललेलं होतं. घरी आल्याच्या नंतर या नकटीचा धिंगाणा तुम्ही बघा, म्हणजे सौरभ झोपलाय तर सौरभच्या वरून तिचं जाणं करणं चाललेलं होतं. चला मग भेटूया नवीन एका अशाच फॅमिली व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या आणि हसत राहा. आणि तुमचंही धोंडे जेवण चाललेलंच असेल ना तर तुम्ही एन्जॉय करा. बाय.